नमस्कार. आज भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला आपल्याशी मी बोलायला आलोय. ही बातमी नाही आहे, ही घटना नाही आहे. कदाचित मी जे बोलणार आहे त्याचं व्ह्यूअरशिपच्या दृष्टीनं मूल्य शून्य असेल. कदाचित हे आपल्याला आवडणार नाही, रुचणार नाही. पण हा माझा संवाद आहे. हा तुमच्या सगळ्यांशी केलेला संवाद आहे. मला तो करावा वाटतोय. खरं तर विषय व्यक्तिगत आहे, पण त्या व्यक्तिगत विषयानंतर जे जे विषय समोर आले त्यावरून मला तुमच्याशी बोलावं वाटलं. म्हणूनच आज स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त साधला. म्हातारा इतुकान अवघे पाऊनशे वयमान या अवस्थेमध्ये आपला भारत देश आलेला आहे. वरचेवर तरुण होतोय असं आपण म्हणतोय. मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे मोती हे गाणं आपण खूप कौतुकानं गात होतो. या देशातली जमीन सोना, हिरा, चांदी, मोती निर्माण करायची आणि याच उन्हात आम्ही समृद्ध होत होतो. देशातली 80% जनता शेती करत होती म्हणे आणि या शेतीतूनच सुजलाम सुफलाम होण्याचं स्वप्न आपण बघत होतो. आमच्या देशातले मसाले या देशामध्ये सोनं आणत होते असं म्हणतात. आता ही 80% जनता काय करते आहे हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. त्याला शेती करण्याचं स्वातंत्र्य आणि या स्वातंत्र्यातून सन्मान प्राप्त झालाय का हा मोठा प्रश्न उपस्थित पडतोय. एक साधी घटना काल घडली. माझ्या भावाचा वाढदिवस होता. माझ्या भावाच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी म्हणून मी एक फेसबुकची पोस्ट केली. पोस्टमध्ये तो शेती करतोय आणि घर सांभाळतोय हे लिहिलं होतं. त्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला खरा, पण या निमित्ताने अनेकांनी वेगवेगळी चर्चा देखील केली. मी या चर्चेला काय वाईट अर्थाने केली, चांगल्या अर्थाने केली हे सांगत नाही आहे. ती चर्चा अशी होती की आपल्या भावाचा वाढदिवस फेसबुकवर टाकून कदाचित माझ्या जनसंपर्काचा उपयोग त्याच्या प्रसिद्धीसाठी केला गेलाय का असा प्रश्न काही लोकांनी मला विचारला. अर्थात हा प्रश्न गमतीत होता, मित्रांचा होता, त्यामुळं मी त्याला फारसं गांभीर्यानं घेत नाही. आणि मग माझ्या मनात विचार आला की का म्हणून आपण शेतीमध्ये राबणाऱ्या माणसांना सन्मान द्यायचा नाही. आमच्या संतांनी लिहून ठेवलंय, बीजरूपी तुची करी पेरणी स्वतःची, उगवेल कणीस ऐश्वर्याचे. जो स्वतःला मातीत गाडून घेऊन त्या मातीतून सोनं निर्माण करतो त्या माणसाच्या श्रमाला, प्रतिष्ठेला सन्मान कधी मिळणार आहे? एखादा शेतकरी शेतामध्ये राबत असतो, काम करत असतो, त्याला प्रतिष्ठा कधी मिळणार आहे? त्याच्या खांद्यावर कौतुकाची थाप कधी पडणार आहे? त्याच्या पाठीवर हात ठेवून लढ बाबा लढ आपण असं कधी म्हणणार आहोत? की फक्त बालेरावांची कविताच त्याला पुरेशी आहे, लढ बाबा शिक बाबा शिक, कुणब्याच्या पोरा लढायला शिक, इथपर्यंतच? त्याचं लढणं सतत चालू आहे, पण या लढण्याला बळ कोणी देतंय का? पंतप्रधान किसान योजनेचे 2000 रुपये त्याच्या खात्यावर पडले की शेतकरी ऐत खाऊ झालाय असं म्हणण्याची आपली प्रवृत्ती वाढत चालली आहे. तो कापूस लावतो, लाल्या रोगाचे पैसे मिळतात, लोकांना वाटतं बघा यांचा आरामात चाललाय. तो सोयाबीन लावतो, पीक विम्याचे पैसे मिळतात, लोकांना वाटतं बघा किती पैसे मिळत आहेत. त्याची जमीन पावसानं खरवडून निघते, पुन्हा 2 वर्ष पिकवता येत नाही अशी स्थिती होते. सरकार हेक्टरी 10-15 हजार रुपये अनुदान देतं आणि लोकांना वाटतं बघा यांना किती पैसे मिळत आहेत. तो कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असतो, तेव्हा कधीतरी अधूनमधून सरकार त्याचं 5-50 हजार रुपये कर्ज अनेक खेटे घातल्यावर माफ करतं. लोकांना वाटतं यांची काय कर्जच माफ होतात. आपल्या लेखी शेतकऱ्यांची प्रतिमा फुकट्या अशी झाली आहे. पण तो फुकट्या आहे अजिबात नाही. तो स्वतःला मातीमध्ये गाडून घेतो, उन्हात तळपतो, पावसात भिजतो, थंडीत काकडतो. उसाला पाणी देताना अंगाला किती वेळेला उसाचे पाते टोचतात आणि त्यावर कडाक्याची थंडी. काय अवस्था होत असेल, काय श्रम असतील त्याचे. कामाला माणसं बोलवायची आहेत,
तर त्याला द्यावे लागणारे पैसे, त्याची स्थिती काय असेल, कुठून आणत असेल? एखादं औषध फवारायचं आहे, त्याची किंमत काय कधी तपासली आहे का? खत टाकायचं आहे, त्याची किंमत किती वाढली आहे? बियाणं, त्याची किंमत किती वाढली आहे? अहो, एखादी महिन्याची SIP काढताना किंवा एखाद्या शेअर्समध्ये पैसे गुंतवताना त्याची किती टक्के ग्रोथ होईल याचा विचार करणारे आम्ही त्याच्या जाहिरातीत सुद्धा अगदी फास्टमध्ये जोखिमा आणि बघण्यासाठी त्या वेबसाईटवर जावं किंवा तपासाव्यात, मगच जोखमीवर आधारित गुंतवणूक करावी हे वाक्य सांगितलं जातं. जवळचे लाखभर रुपये एखाद्या परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवताना इतकी काळजी घेणारे आम्ही, एक शेतकरी खतासाठी पैसे, बियाणांसाठी पैसे, औषधासाठी पैसे, मजुरीसाठी पैसे, एवढा सगळा जवळ नसताना सुद्धा व्यवस्था करून पैसे खर्च करतो आणि त्यातून जे मिळतं ते फक्त मातीत टाकून देतो. त्यावर पडलेल्या मातीवर पुन्हा पाऊस पडला तर उगवणार आहे आणि नाही पडला तर पैसे मातीत जाणार आहेत. एवढ्या मोठ्या धोक्याची जाणीव असताना सुद्धा जो कष्ट करतो, पिकवतो, त्याच्या श्रमाला फुकटं म्हणून बघण्याची आमची वृत्ती काय आहे? अहो, साधी गोष्ट आहे हो. आम्हाला दोन भाऊ आहेत. आता मी आणि माझा भाऊ आहे, उदाहरण म्हणून सांगतो. मी आणि माझा भाऊ आहे. माझे वडील शेती करायचे. माझा भाऊ आता शेती करतोय, चांगला समृद्ध शेतकरी आहे. असा तसा शेतकरी नाही आहे, फार गळ्याला गेलेला वगैरे शेतकरी नाही आहे. तो खूप छान काम करतो शेतीमध्ये. तो शेतामध्ये काम करतो, मी इकडे काम करतो. माझी जबाबदारी अशी आहे की त्याला जेव्हा शेतीत गरज पडेल तेव्हा मी मदत करावी. घोटाळा असा होतोय की भावालाच मी सांगतोय की शेतीतून आलेल्या उत्पन्नातून तू मला पैसे पुरवले पाहिजेत, आणि तसं होत नसेल तर माझी तयारी माझी असलेली शेती विकण्याची आहे. म्हणजे मला मिळत नाही तर माझ्या भावालाही मिळालं नाही पाहिजे, अशी वृत्ती कामकर्या वर्गाची, कामगार वर्गाची, नोकरदार वर्गाची झाली असेल तर शेती विकसित होणार कशी, हा प्रश्न तुम्हाला नाही पडत? या निमित्ताने म्हणजे 75 वर्ष स्वातंत्र्याला होत असताना शेतीला स्वातंत्र्य आपण दिलंय का, असे काहीसे प्रश्न मला पडतात. स्वातंत्र्य कुठल्याच अर्थाने नाही आहे. ना शेतीत पिकवलेल्या मालाची बाजारपेठ ठरवण्याचं स्वातंत्र्य, ना बाजारपेठेत गेलेल्या धान्याचं मूल्य ठरवण्याचं स्वातंत्र्य, ना पिकवलेला माल आत्ताच विकणार नाही म्हणून घरी साठवून ठेवण्याचं स्वातंत्र्य. त्याला स्वातंत्र्य कुठलंच नाही. पिकलं की विकलं पाहिजे ही एकच चिंता त्याच्या मनामध्ये असते, कारण 4 पैसे गाठीला त्याच्या नसतात. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर योग्य भाव आल्यावर ते विकण्याचं स्वातंत्र्य आमचं स्वातंत्र्य देऊ शकत नसेल तर या स्वातंत्र्याला अर्थ तरी आहे का? मित्रहो, या निमित्ताने मला एकच सांगायचं आहे. हे अनालिसिस नाही, मी तुम्हाला आधीच सांगतोय. हे फक्त माझ्या मनातली भावना आहे, ती व्यक्त करावी वाटते म्हणून करतोय. शेतीत राबणारा नुसता हमाल झाला अशी अवस्था यायला नको. यासाठी त्याच्या श्रमाला प्रतिष्ठा देणं, त्याच्या श्रमाचं कधीतरी कौतुक करणं आम्ही आवश्यक आहे. अरे वा, तू शेतीत काम करतोय ना, खूप छान काम करतोय, केलंच पाहिजे, तू राबलं पाहिजे, तुला मिळेल, यश मिळेल, आम्ही आहोत तुझ्या मागं, असं म्हणणारी माणसं गेलीत कुठे? त्याच्या मागं त्याच्या पाठीवरचा हात जर निघून गेला शेतकऱ्याच्या, तर तो आपल्याच बळावर किती दिवस लढणार आहे? त्याला कर्ज हवंय, व्याजदर कशाला कमी हवा? त्याला कर्जमाफी केली, बघा हे फुकटे निघाले. त्याला अनुदान दिलं, बघा यांना पैसे हवेत. अरे तुम्ही किती अनुदान घेता? तुमच्या अनुदानाला सबसिडी नावाचा शब्द आहे. 40%, 50%, 70%, 80%, कधी जातीवर, कधी अर्थकारणावर, कधी कशावर. एक उद्योग टाकायचा आहे तर सबसिडी शिवाय आणि बँकेतून कर्ज घेतल्याशिवाय तुम्ही टाकत नाहीत. त्याला असं काहीच मिळत नाही, काहीच मिळत नाही, आणि तरीही तो करत असतो. काय ताकद आहे? अहो, एखाद्या वस्तूनी एखादी वस्तू तयार करण्याचं कौशल्य आमच्याकडे आलंय.
दोन माणसांच्या संपर्कातून एकच माणूस जन्माला येतो. एखाद्या वस्तूपासून, एखाद्या लोखंडापासून एकच सळई तयार होते. मोबाईलही एकाच वस्तू, अशा एक एक वस्तूला गोळा करून एकच मोबाईल तयार होतो. मुठभर धान्य पेरावेत आणि पोतभर उगवावं, हे तंत्र ज्याच्याकडे आहे ना, त्याला कधीतरी सन्मान दिला पाहिजे. म्हणूनच भारतीय स्वातंत्र्याच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षात मी तुम्हाला एकच विनंती करणार आहे. देशप्रेम विषप्रेम गेलं बाजूला, ते असतंच, ते आमच्या नसानसात भिनलंय आणि नसूता आम्हाला कायद्याचा धाक आहे. खरं जर देशप्रेम दाखवायचं असेल ना, तर मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती, या ओळीला पुन्हा एकदा आपल्याला सार्थ ठरवायचं असेल, पुन्हा एकदा मसाले विकून, तेलबिया विकून, तेल विकून आपल्याला पैसे मिळवायचे असतील आणि या देशाला समृद्ध करायचं असेल ना, तर विनंती एकच आहे. माझ्या भावासारख्या मातीत राबणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला तो सन्मान, तो विश्वास आणि त्याच्या पाठीवरचा कौतुकाची थाप, या गोष्टींची आवश्यकता आहे. तेवढीच आपण सगळ्यांनी द्यावी. चाकरमान्यांनी द्यावी, नोकरदारांनी द्यावी, उद्योजकांनी द्यावी, कामगारांनी द्यावी. शेती विकायचं बघू नका मित्रहो, पिकवायचं बघा. विकणाऱ्यांना प्रतिष्ठा देऊ नका, कारण विकणाऱ्याचा पैसा एक वेळेचा आहे. पिकवणाऱ्यांचा पैसा हा सतत 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 मिळणार आहे. काळ्या आईची कूस भरून तिच्या कुशीतून जे दमदार पीक निर्माण करतो ना, त्या किमयागाराला खरी प्रतिष्ठा देण्याची गरज आहे. म्हणूनच माझ्या भावाच्या वाढदिवसाला मी ती पोस्ट केली होती. तो शेतीत राबतोय आणि आपलं घर, आपला परिसर, आपला गाव अधिकाधिक समृद्ध करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतोय. तुमचेही भाऊ हेच काम करतायत ना, मग त्यांच्याही पाठीवर हीच कौतुकाची थाप द्या. हाच आधार त्याला बळकट करणार आहे, त्याला बळ देणार आहे. हे बळ त्याला मिळालं तर आणि तरच, फक्त आणि फक्त तेव्हाच या स्वातंत्र्याला अर्थ राहणार आहे. या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो. मग या अमृत महोत्सवानिमित्त, या अमृत महोत्सवातलं, अमृत कुंभातलं अमृत आपण या सगळ्या लोकांच्या वरती शिंपडायला का नको आहे? या शेतीला, शेतकऱ्यांना पुनरुज्जीवित करायचं असेल तर हा आधार खूप महत्त्वाचा आहे. तरच भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव सत्कारणी लागेल. अन्यथा माझा बळीराजा पारतंत्र्यात जाईल, एवढं मात्र नक्की आहे. नमस्कार.